जय श्रीराम मित्रांनो। तर आजची आपली ट्रिप आहे लावासा रोड घरकुल ॲग्री टुरिझम। तर इथे एक कॅम्पस आहे आणि पुण्यामधले शिक्षक इथं मुलांना जसं आपल्या गावाकडे सहल असते तसं सहलीसारखं इथं त्यांना आणतात। तर आत्ता आलो आहे आपण घरकुल ॲग्री टुरिझममध्ये। तर इथं आल्यानंतर प्रथम विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत पालक असतील पालकांना कोणाला तर त्यांना पहिलं प्रथम इथं नाश्ता वगैरे दिला जातो। ह्यांना नाश्ता वगैरे करून झाल्यावर मुलं पुढील स्विमिंग पूलला तयार झाले निघाले। थोडं आहे बघा स्विमिंग पूल, इथं रेन डान्स, स्विमिंग पूल, भरपूर प्रकार खेळ आहेत। इथं कॅरम आहे, म्हणजे मुलांना विविध प्रकारचे खेळ पण आहेत। परत हे बघा इथं रॅबिटचा एक रॅबिटचा पिंजरा पण ठेवला ह्याच्या साईडला। तर हे तुम्ही ससे पण बघू शकता, एकदम व्हाईट आणि किती गोंडस आणि किती छान आहेत। हे बंदिस्त आहे तिथे एका पिंजऱ्यामध्ये। तर हे तुम्ही बघू शकता आणि ह्यांचे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात। तर का ह्याच्या छोट्याशा ह्याच्यामध्ये त्यांचे इथे कार्यक्रम घेतात सर तिथले। तर हे असं निसर्गरम्य आणि नंबर 1चं एक लोकेशन आहे इथं आणि इथं डोंगराच्या मध्यभागी आहे। हे आपलं लावासा सिटी रोडच्या अलीकडेच आहे। आणि इथं बघा हे फणसाचं झाड, फणस एकदम हे खालीच आहेत, जमिनीला टेकतात असं दिसतंय, कारण फणसाचं झाडे पण इथे एकदम छोटेच आहेत आणि ते फणस पण खाली दिसतात। इकडे पूर्ण आंब्याच्या बागाच आहेत, बघतो सर्व आल्यापासून बघतो जास्त आंबे आणि चिकू असे आंब्याचे आहेत, जास्त बागाच आहेत इकडं। तर तुम्ही पण एकदा इथे ह्या टुरिझमला भेट देऊ शकता। हे घरकुल टुरिझम आहे आणि आज इथले सरांनी एक कॅम्पसला मुलांना घेऊन आलेला आहे। तर इथं आज आणलेत, आता आज इथं मुक्काम आहे आणि उद्या त्यांना परत घराकडे घेऊन जाणार आहेत। तर चला मग तुम्ही पण या, कारण एकदा घरकुल ॲग्री टुरिझमला तुम्ही भेट द्या। चला, तर नंबर 1 आहे व्ह्यू आणि डोंगराच्या कुशीत। चला तर मग भेटूया, धन्यवाद। आता आम्ही आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला आहे, आता आम्ही वापस निघतोय। तर चला तुम्ही पण नक्की या, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।